पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन। पंचांना लाथ मारल्याप्रकरणी राक्षेवर कारवाई। अरेरावीची भाषा वापरल्यानं गायकवाडचं निलंबन। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तडस यांची माहिती। मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये गोंधळ। डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवारांचा आरोप। मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईन म्हणून अन्याय। माझी पाठ टेकली असेल तर पराभव मान्य करतो। शिवराज राक्षेची प्रतिक्रिया। चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर काय कारवाई करणार? काका पवारच्या तालमीमध्ये असल्यानं मुलावर अन्याय। शिवराज राक्षेच्या आईची प्रतिक्रिया। शिवराजच्या कुस्तीचा पंचांचा निर्णय अमान्य। पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला। ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवारांची प्रतिक्रिया। रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय। पंचांचे निर्णय मान्य नसेल पण खेळाडू वृत्ती ठेवायला हवी। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भुनवेंची प्रतिक्रिया। आपली कुस्ती बदनाम होता कामा नये। महाराष्ट्रामधील कुस्ती आणखी मोठी करायची आहे। मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। वाडिया पार्क मैदानावर अंतिम लढतीच्या निकालानंतर गोंधळ घालणाऱ्या महेंद्र गायकवाडच्या समर्थकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज।